तर हे पहा मेथी चांगली धुवून काढली मी ना, पनीर ठेवली धुवून धावून. हे पहा एकदम काढली. आज बनवणार आहे आपण मेथीची भाजी. आणि ही आपली मुंगाची डाळ. तर मुंगाची डाळ मी पाण्यात भिजू टाकली धुवून काढायसाठी. ते पहा थोडंसं 5 मिनटं भिजू घातली की असं त्याचं पॉलिश गिलीस काय असेल ते निघते. तर ही मुंगाची डाळ आहे अर्धी वाटी. आणि हे आहे मेथी. तर मेथी आहे 3 वाट्या. तर मी ही मेथीची भाजी बारीक करून घेतो. आणि हे मुंगाची डाळ मी ना पाण्यात टाकली धुवून काढायसाठी. तर चला मी मेथी बारीक काटून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर हे हलवून झालं. त्यात टाकू आपण थोडीशी हळद. त्यात टाकू आपण आपली हे तर पहा आपण डाळ उघडून पाहू आपली. डाळीतलं पुरं पाणी आटलं आपल्या. हे पहा काही राहिलं का पाणी नाही राहिलं. 2-3 मिनटं असं दिले पाणीचं पाणी आटू द्यायचं तिथं. आणि मग टाकायचं आपल्याला हे मेथी. तर अशी मिक्स करून घेतली आपण. हे यात थोडंसं आता मीठ टाकू आपण काढून की आपण कांद्यात टाकलं होतं थोडंसं. तर थोडंसं आता वरून टाकू म्हणजे मेथीला पाणी सुटेल. म्हणजे पाणी टाकायची काही गरज पडणार नाही. ते झाली ही आपली. मीठ टाकून झालं सगळं झालं. आता तिच्यावर झाकण ठेवू आणि तिला शिजू देऊ. तर तिच्यावर झाकण ठेवलं. आता त्या झाकणात टाकू आपण हे थोडंसं पाणी. तर आपण त्या कढईमध्ये टाकलं नाही पाणी, फक्त झाकणावर टाकलं. तर झाकणावर काढून टाकलं तर याचं पाण्याची वाफ सुटीन झाकणाने ते पाणी पडेल. थेंब 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 गरम पाणी होईल. तर त्यासाठी भाजीत पाणी टाकायचं नाही, वरून असं झाकणावर पाणी ठेवायचं. तर ते पाणी पळून जाते ताईने. तर चला तर 2-3 मिनिटांना आपण पाहू थोड्या वेळानं. तर चला 2-3 मिनटं झाले. आपण झाकण काढू. हे पहा तर आपली मुगाची डाळ मेथीची भाजी तयार झाली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्की अशी भाजी बनवून खा. तर भेटू आपण तदलोक पुढच्या भाजीसोबत. तदलोक काळजी करा.